तर नमस्कार मैत्रिणींनो, विद्यार्थिनींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास अंतर्गत जी भरती आलेली आहे, ही भरती रत्नागिरी अंगणवाडी भरती 2026 असणार आहे. आणि याच्यामध्ये पद आहेत जे की अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या अंतर्गत. याची शेवटची जी तारीख आहे ही 5 ऑगस्ट 2026 आहे. तर लवकरात लवकर याच्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत ऑलरेडी. लवकरात लवकर याच्यासाठी अर्ज करा. ही रत्नागिरी अंगणवाडी 2026 अंतर्गत महत्त्वाची भरती आहे स्थानिक रहिवासींसाठी. तर पहिले तर आपण या भरतीचा संक्षिप्त तपशील बघूया. तर ही भरती जी विभाग आणि संस्थांमध्ये तर महिला व बालविकास अंतर्गत ही भरती राबवण्यात आहे. आणि याचा जो प्रकल्प आहे तो विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प रत्नागिरी सिंधुदुर्ग असणार. ही भरती रत्नागिरी येथील आहे. आणि या जे भरतीचे नाव आहे तर रत्नागिरी अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2026 असे आहेत. तर या भरती अंतर्गत एकूण पदसंख्या ही 2 पदे आहेत. पहिली तर अंगणवाडी सेविकासाठी 1 पद आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंगणवाडी मदतनीस यासाठी 1 पद. तर असे एकूण 2 पद आहेत. आणि या भरतीसाठी तुम्हाला 2026 मध्ये आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये या भरतीसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागत नाही. ही भरती तुमच्याकडे जेवढे काही सर्टिफिकेट्स आहे किमान यासाठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. आणि जेवढे काही तुमच्याकडे सर्टिफिकेट्स आहेत त्याच्यानुसार याला मार्क दिले जातात. आणि त्याच्यानुसार जी मेरिट लागते त्यानुसार महिलांना नियुक्ती दिली जाते. आता आपण या भरतीसाठी काय पात्रता आणि अटी आहेत ते बघूयात. तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही किमान 12वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे मान्यता प्राप्त बोर्डातून. तर इथे तुम्हाला 12वी उत्तीर्ण असणे फार गरजेचं आहे. जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असेल तर या भरतीसाठी पात्र ठरणार नाही आहे. आणि जर तुम्हाला याची अधिक सविस्तर माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी याची सविस्तर जाहिरात अधिकृत जाहिरातीसाठी जी PDF आहे ती देईल तुम्हाला. आणि या भरतीसाठी जी वयोमर्यादा आहे ती 18 ते 35 वर्षे आणि विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ही 40 वर्षे असणार आहे. तुम्हाला जर तुम्ही नॉर्मल महिला असेल तर तुम्हाला 18 ते 35 वर्षे इतके आहेत. आणि जर एखादी महिला विधवा असेल तर त्यांना 40 वर्षापर्यंत ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आणि ही भरती हे नोकरीचे ठिकाण आहे ही रत्नागिरी जिल्हा नागरिक क्षेत्र. पण इतकं लक्षात ठेवा की या भरतीसाठी कुठल्याही प्रकारचे जे बाहेरचे लोक आहेत म्हणजे बाहेरच्या महिला आहेत त्या भरू शकत नाही. हे तिकडच्या स्थानिक रहिवासी ज्यांच्याकडे ते डोमाझेल सर्टिफिकेट असेल त्याच महिला या भरतीसाठी पात्र ठरणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ हा रत्नागिरी जिल्हा आहे सिंधुदुर्ग अंतर्गत. तर या रत्नागिरी जिल्ह्याचे जे स्थानिक रहिवासी आहे त्यांनाच या भरतीसाठी अर्ज करता येतो. तर अर्ज करण्याची जी पद्धत आहे व अंतिम तारीख कशा प्रकारे अर्ज करायचं ते बघूयात. तर हा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन सादर करायचा आहे. जर तुम्ही कुठे बाहेरगावी जरी गेलेले असाल तर तुम्ही म्हणेल की स्पीड पोस्टनी यांनी त्यांनी तर असा अर्ज तिथे स्वीकारला जाणार नाही आहे. तुम्हाला सदर जो ॲड्रेस दिलेला आहे त्या अंतर्गत तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे. आणि प्रत्यक्ष जेवढे काही कागदपत्र लागणार आहेत ते तर इथे तुम्हाला 12वी सर्टिफिकेट लागणार आहे मार्कशीट. तुम्हाला जर तुम्ही OBC किंवा SC/NT मधनं असेल तर त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. दुसरी गोष्ट जर तुम्ही कुटुंब म्हणजे जे कुटुंब आहे तर ते छोटं कुटुंब आहे या संदर्भात तुम्हाला प्रमाणपत्र. आणि जर तुमचं लग्नानंतर नाव बदललेलं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट अंतर्गत तुम्हाला जो नमुना दिलेला आहे ते सगळे प्रमाणपत्र कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत. जर तुम्ही MSc/IT केलं असेल तर त्याचे तुम्हाला अतिरिक्त गुण मिळतात तर त्याचं देखील तुम्हाला प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अर्जाची अंतिम तारीख ही 5 ऑगस्ट आहे सायंकाळी 5:45 वाजेपर्यंत म्हणजे 5:45 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. आणि ही शेवटची तारीख आहे. ज्या पात्र उमेदवार आहे महिला उमेदवार रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांनी या भरतीचा नक्कीच फायदा घ्या लाभ घ्या. आणि अर्ज ठिकाण जे तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचं आहे तर त्यासाठी जे ठिकाण दिलेलं आहे ते बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प कार्यालय कुलकर्णी कंपाऊंड रत्नागिरी हे या ठिकाणी जाऊन तुम्हाला ॲड्रेसवर या अर्ज करायचा आहे महिला व बालविकास केंद्रामध्ये. आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला काही अडचणी असेल तर इथे त्यांनी फोन नंबर दिलेला आहे. या फोन नंबरवर एकदा कॉल करून त्यांना डिटेल माहिती तुम्ही विचारू शकतात. इथे तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना आहे जे की तुम्हाला मी पहिले सांगितलं होतं की ऑफलाईन अर्ज हे पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवले अर्ज स्वीकारले जाणार नाही. इथे त्यांनी नमूद पण केलेलं आहे की तुम्ही जर पोस्टाने किंवा कुरिअरने अर्ज केले तर ते अर्ज ग्राह्य धरणार नाही आहे. उमेदवाराने स्वतः कार्यालयात जाऊन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. आणि यासाठी वेळेचे भान हे अंतिम तारखेनंतर 5 ऑगस्ट 2026 सायंकाळी 5:45 नंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
म्हणूनच लवकरात लवकर अर्ज करा. मूळ जाहिरात ही अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला उमेदवारांना द्यावा. आता इथे त्यांनी असंही सांगितलेलं आहे की मूळ जाहिरातीवर लक्ष द्या, म्हणजे की ऑफिशियल वेबसाईटवर वाचूनच तुम्ही हा अर्ज करा. काही वेळेस आता अशा अनेक भरत्या आलेल्या आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या अंतर्गत या भरत्या निघालेल्या आहेत. तर ज्या उमेदवार पात्र आहेत त्यांनी लवकरात लवकर जाऊन अर्ज करावा. तर अशाच प्रकारचे आणखी आपण अंगणवाडी संबंधित जे अंगणवाडी सुपरवायझर भरती होणार आहे 2026साठी, त्याच्यावर देखील वेगवेगळे अनेक टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत ऑलरेडी. तसेच आपण आपल्या चॅनलवर MPSC ग्रुप सी गट क या परीक्षेसाठी संयुक्त पूर्व परीक्षा आणि आत्ताच परवा आलेली तलाठी भरती ही MPSCकडे गेलेली आहे, तर त्याची देखील तुमचे 2 पेपर होणार आहे. तर त्याचे देखील जे पूर्व परीक्षेचे जे पेपर आहेत त्याची जाहिरात आलेली आहे. तर त्याच्यावर देखील आपण एक प्रश्नसंच जे मागील म्हणजे मागील परीक्षांमध्ये जे विचारलेले आहेत त्याच्यावर अनेक प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहेत. चॅनलवर जाऊन एकदा चेक करा, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. बहुतेक अंगणवाडी सुपरवायझर ही जी एक्झाम होणार आहे ती देखील MPSCकडेच जाणार आहे, कारण की मध्यंतरी 5-6 दिवसाखाली MPSCने एक GR काढलेला आहे. त्याच्यात असं दिलेलं होतं की पोलीस भरती आणि अजून इतर कोणत्या 1-2 भरत्या आहेत त्या वगळून बाकीच्या सर्व भरती ही MPSCकडे दिली जाणार आहे. त्याच्यामुळे सांगते की अर्जाची म्हणजे जी तारीख आहे ती लगेच येऊ शकते त्या भरतीची, तर तयारीला आत्तापासूनच लागा. धन्यवाद.